तर नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पोलीस भरती ग्राउंडमध्ये बदल झालेला आहे. ते बदल आपण पाहणार आहोत व पोलीस भरतीमधील इव्हेंट्सबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर महाराष्ट्र पोलीसमध्ये एकूण जागा निघालेल्या आहेत. 16,190 जागांची भरती निघालेली आहे व फॉर्म भरण्याची डेट आहे 5 मार्च ते 31 मार्च 2024. तर लवकरात लवकर फॉर्म भरून घेणे चालू आहे, तरी भरून घ्या मित्रांनो. तर ग्राउंडमध्ये काय बदल झालेला आहे ते पाहूया. तर शारीरिक परीक्षेमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर 1600 मीटर धावणे आणि 100 मीटर आणि गोळाफेक. तर याच्यामध्ये मार्कामध्ये बदल केलेला आहे. तर तो कुठल्या पद्धतीने तो पहा. तर 1600 मीटरला पुरुषांना 30 गुण दिलेले आहेत आणि महिलांना 800 मीटरला 30 गुण दिलेले आहेत. आणि 100 मीटर धावणे पुरुषांना 10 गुण आणि महिलांना 100 मीटरला 10 गुण. तसेच गोळाफेकला महिला आणि पुरुषला 10 गुण दिलेले आहेत. टोटल आपल्याला 50 गुण दिलेले आहेत. आणि कोणत्या जिल्ह्याला किती जागा आहेत हे पाहणार आहोत. तर मुंबई या जिल्ह्यामध्ये 4,230 जागा आहेत. ठाणे शहर याच्यामध्ये 686 जागा आहेत. पुणे शहरमध्ये 715 जागा आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये 262 जागा आहेत. मीरा भाईंदर 231 जागा आहेत. नागपूर शहर 602 जागा आहेत. नवी मुंबईमध्ये 185 जागा आहेत. अमरावती शहरमध्ये जागा नाही. तर सोलापूर शहरमध्ये 32 जागा आहेत. लोहमार्ग मुंबईमध्ये 51 जागा आहेत. ठाणे ग्रामीणमध्ये 119 जागा आहेत. रायगडमध्ये 422 जागा आहेत. पालघरमध्ये 59 जागा आहेत. सिंधुदुर्गमध्ये 118, रत्नागिरीमध्ये 170, नाशिक ग्रामीणमध्ये 32, अहमदनगरमध्ये 64, धुळेमध्ये 57 आणि कोल्हापूरमध्ये 213. पुणे ग्रामीणमध्ये 448, सातारामध्ये 234 ग्रामीण, सोलापूर ग्रामीणमध्ये एकही नाही. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 147, नांदेडमध्ये 134, परभणीमध्ये 141, नागपूर ग्रामीणमध्ये 129, भंडारा 60, चंद्रपूर 146, वर्धा 20, गडचिरोली 752, गोंदिया 110, छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग 80, छत्रपती संभाजीनगर शहर 527, लातूर 64, वाशिम 68, नाशिक 118, बीड 170, धाराशिव 143, जळगाव 137, जालना 125, नंदुरबार 151 आणि सांगली 40. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.